हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे ॲडमिशन प्रोसेसबद्दल येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, स्क्रीनवर जी तुम्ही नोटीस बघत आहात तर ती आहे नोटीस नंबर 17 BSc नर्सिंगच्या ॲडमिशनबद्दल. आणि मित्रांनो, आज तारीख आहे 25/9/2024, 25 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, आजच्या दिवशी खूप महत्त्वाची नोटीस आलेली आहे, ज्याचं एक्सपेक्टेशन कोणालाच नव्हतं. आणि CET सेलने आजपर्यंत असलेल्या कुठल्याही त्यांची जी माहिती होती तर त्या माहितीमध्ये ह्या आजच्या येणाऱ्या नोटीसबद्दल काहीही गोष्ट सांगितलेली नव्हती. तरी पण आज नवीन गोष्ट आलेली आहे, ती म्हणजे कॅप राऊंड 5. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण ॲडमिशन प्रोसेसमध्ये बघत होतो 4-5 वर्षाचे मागचे ॲडमिशन प्रोसेस जर बघितले तर 2 कॅप राऊंड असायचे आणि 2 मॉपअप राऊंड असायचे. म्हणजे एकूण CET सेल फक्त 4च राऊंड कंडक्ट करत होती. पण ह्यावर्षी ॲडमिशन प्रोसेसमध्ये खूप जास्त उलाढाल झाली. जिथे नाही तिथं टाईम दिला आणि जिथे नाही तिथं कमी टाईममध्ये ॲडमिशन झाले. सांगायचं ठरलं तर आता इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी 1 महिना टाईम वाढवून भेटला आणि ऑलरेडी कॅप राऊंड सेकंड आणि थर्ड एकदम 8 दिवसाच्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये फास्टमध्ये घेण्यात आला. भरपूर विद्यार्थ्यांना कॉलेज सिलेक्ट करण्यासाठी टाईमही नाही भेटला आणि अशा कंडिशनमध्ये मुलांचे नंबरही लागून गेले आणि मुलांनी ॲडमिशन पण घेतले. पण आता आपलं जे INC आहे, इंडियन नर्सिंग काउन्सिल, तर त्यांनी त्यांची जी कट ऑफ डेट होती तर ती कट ऑफ डेट 1 महिन्याने वाढवली. सप्टेंबरपासून ती आता 31 ऑक्टोबरपर्यंत गेली. आणि त्याच्यामुळे आपलं जे शेड्यूल होतं CET सेलचं, तर CET सेलचं शेड्यूल पण त्याचप्रमाणे चेंज झालं. आणि आपल्या CET सेलमध्ये आता कॅप राऊंड 5 ही एक नवीन प्रोसेस आलेली आहे. तर कॅप राऊंड 5मध्ये भरपूर मुलांचा फायदाही होणार आहे, कारण की नवीन रजिस्ट्रेशन तुम्हाला या कॅप राऊंड 5साठी करता येणार आहे. म्हणजे ज्या मुलांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नव्हतं किंवा ज्यांनी पेपर दिलाय CETचा पण त्यांना माहीत नव्हतं ॲडमिशन प्रोसेस कशी असते, रजिस्ट्रेशन करायचं असतं, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो. तर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन या प्रोसेसमध्ये करू शकता. तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करू आणि काय काय नोटीस आहे त्याला आपण जाणून घेऊ. तर सर्वात पहिले आहे मित्रांनो नोटीस नंबर 17 BSc नर्सिंग, शेड्यूल फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन. शेड्यूल फॉर काय? ऑनलाईन रजिस्ट्रेशन, दॅट इज द न्यू रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन ऑफ BSc नर्सिंग कोर्स अकॅडमिक इयर 2023-2024. आता इथं टायपिंग मिस्टेक आहे, इथं 24-25 पाहिजे होतं. त्यानंतर शेड्यूल फॉर कॅप राऊंड 5 अँड इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड, यानी की काय म्हणजे आपले जे 5 नंबरचा जो कॅप राऊंड आहे तर त्या 5 राऊंडचा कॅप राऊंडचा आहे तर ते शेड्यूल आणि आपल्या मॅनेजमेंटच्या राऊंडचं शेड्यूल, हे 2 शेड्यूल प्लस ऑनलाईन रजिस्ट्रेशनची काय प्रोसेस आहे, तर ह्या 3 गोष्टींबद्दल माहिती आजच्या या नोटीसमध्ये आहे आणि तीच आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, रेफरन्स काय काय आहे? इंडियन नर्सिंग काउन्सिल नोटिफिकेशन नंबर 1/2/2024. 1/2/2024ला जी नोटिफिकेशन आलेली होती तर ती नोटिफिकेशन मित्रांनो काय सांगते, तर ती नोटिफिकेशन असं सांगते की कट ऑफ डेट तुमची 30 सप्टेंबर असणार आहे. त्यानंतर दुसरी जी रेफरन्स आहे 20/9चा, तो काय सांगतोय, इंडियन नर्सिंग काउन्सिल नोटिफिकेशन डेट 20/9/2024. तर 20 सप्टेंबरची जी नोटिफिकेशन होती तर त्या नोटिफिकेशनमध्ये असं होतं की कट ऑफ डेट 1 महिना वाढून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ॲडमिशन प्रोसेस पण लांबली आहे आपली महाराष्ट्रामधील. ॲक्च्युली महाराष्ट्रामधील ॲडमिशन प्रोसेस ऑलरेडी नोटीस येण्यापूर्वी आपले 3रा राऊंडपर्यंत 4थ्या राऊंडपर्यंत प्रोसेस झालेली होती आणि आपले मॅनेजमेंटचे राऊंड 1 आठवड्यात होणार होते. पण ऐन वेळेस काय झालं की वरतून सगळं सिस्टम बदललं, त्यामुळे आपल्यालाही बदल करण्यात आला आणि आता 5 नंबरचा राऊंड जो आहे तर तो 5 नंबरचा राऊंड घेण्यात येतोय. तर आता 5 नंबरच्या राऊंडसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन का वाढलं असेल, हा भरपूर मुलांचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, 5 नंबरचा राऊंड होईल असं आपल्याकडं काहीच नव्हतं आणि CET सेलची जी प्रक्रिया होती तर CET सेलची जे पूर्ण प्लॅनिंग होतं ते फक्त 4 राऊंडपर्यंत होतं आणि त्यानंतर येणार आपला म्हणजे मॅनेजमेंटचा राऊंड. असे फक्त 5च राऊंडचं पूर्ण हे जे कन्स्ट्रक्टिव्ह होतं स्ट्रक्चर तर ते CET सेलचं होतं. पण आता काय झालं आहे की डेट वाढल्यामुळं आता एक राऊंड वाढवायचा आहे. पण राऊंड वाढवण्यासाठी विद्यार्थी पण असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल कसं होतं, 100ची इंटेक आहे, 100च्या इंटेकमध्ये 15 सीट्स हे मॅनेजमेंटचे होते, 85 सीट्स हे कशाचे होते, तर 85 सीट्स आपले CET सेल थ्रू होते, कॅप राऊंड थ्रू होते. जर 4थ्या राऊंडपर्यंत 85 सीट जर बुक झालेत तर 5वा राऊंड घेऊन उपयोग काय होईल, कारण की सीट्स तर ऑलरेडी फिल झालेत आणि कुठल्याच मुलाला किंवा जे काउन्सिलिंग करतात यांनाही कुठली कल्पना नव्हती किंवा जे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात माझ्यासारखे यूट्यूबर्स, तर यांना पण कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती की 5 नंबरचा राऊंड होईल.
CET सेलने अचानक नोटीस काढली की 5 नंबरचा राऊंड होईल. त्यानंतर आधी चौथ्या राऊंडला मुलांना माहीत होतं की 5वा राऊंड नसणार आहे, त्यामुळे मुलांनी शेवटचा राऊंड म्हणून आहे त्या कॉलेजला ॲडमिशन फिक्स केलं. अल्टिमेटली सर्व कॉलेजचे ॲडमिशन फुल झाले आणि फक्त कुठले कॉलेजचे ॲडमिशन बाकी राहिले तर ते म्हणजे फक्त मॅनेजमेंटच्या सीट्स बाकी राहिल्या. तर आता 5 नंबरचा राऊंड जर घ्यायचं म्हटलं तर 5 नंबरच्या राऊंडसाठी कॉलेजला लागणार आहेत सीट्स. आणि ते आता सीट्स वाढवण्यासाठी तर त्यांनी काय केले की आता नवीन रजिस्ट्रेशन मुलांचे चालू केलेत. नवीन मुलांचे रजिस्ट्रेशन चालू केले म्हणजे काय की मुलांचे ॲप्लिकेशन्स वाढणार आणि कॉलेजला मग सीट्स देण्यासाठी अजून हेल्प होईल. कारण की आधीचे जे विद्यार्थी होते ज्यांना कॉलेज मिळालं नव्हतं ते तर विद्यार्थी आहेच, पण त्यांची संख्या आता कमी आहे. तर तिथे अजून नवीन संख्या वाढवण्यासाठी नवीन ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, तर नवीन रजिस्ट्रेशन चालू झाले. तर अशी ही पद्धत होती मित्रांनो, नवीन ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्लस आपलं कॅप राऊंड 5ची जी नोटीस आहे तर त्याच्याबद्दल. आता आपण बघू की नवीन रजिस्ट्रेशनचे काय काय रूल्स आहेत, काय काय नियम आहेत आणि कुठल्या कुठल्या तारखेपर्यंत तुम्हाला ते काम पूर्ण करायचे. इंडियन नर्सिंग काउन्सिल न्यू दिल्ली वाईड अबव रेफर नोटिफिकेशन नंबर नोटिफिकेशन डेटेड 20/9/2024 हॅज एक्सटेंडेड, म्हणजे 20/9/2024ला जी नोटीस आली तर त्या नोटीसमध्ये काय होतं की आपला जो कट ऑफ डेट आहे तर तो 30/9/24 पासून तर 21/10ला वाढवायचा. म्हणजे काय 30 सप्टेंबरपासून तो आता एक्सटेंड करण्यात आला आहे 31/10, म्हणजे 31 ऑक्टोबरला कट ऑफ डेट राहणार आहे. कट ऑफ डेट म्हणजे ॲडमिशन प्रोसेसिंगची लास्ट डे किती असणार आहे 31/10 आहे. ती जुन्या नोटीसप्रमाणे सप्टेंबर महिन्यातली 30 तारीख अशी होती. इन द व्ह्यू ऑफ एक्सटेंडेड लास्ट डेट ऑफ ॲडमिशन दिस ऑफिस रिसीव्ह रिक्वेस्ट फ्रॉम द कॅन्डिडेट्स रिगार्डिंग न्यू रजिस्ट्रेशन अँड फर्दर कॅप राऊंड. आता याच्यामध्ये काय आलं आहे की इन व्ह्यू ऑफ एक्सटेंडेड लास्ट डेट म्हणजे काय, आता विद्यार्थ्यांना कळलं आहे की लास्ट डेट वाढलेली आहे, तर विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टनुसार आपल्या CET सेलने काय केले की नवीन रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांना सवलत दिलेली आणि फर्दर कॅप राऊंड ॲडमिशन 2 व्हॅकंट सीट्स, म्हणजे जे व्हॅकंट सीट्स आहेत तर ते भरवण्यासाठी आता काही मुलांनी इथं असं सांगितलं आहे की विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टनुसार अकॉर्डिंग टू काय रिक्वेस्ट फ्रॉम कॅन्डिडेट्स, म्हणजे कॅन्डिडेट्सच्या रिक्वेस्टनुसार आपल्याला नवीन रजिस्ट्रेशनसाठी डेट ओपन करण्यात आलेली आहे व्हॅकंट सीटसाठी. द कॉम्पेटंट ऑथॉरिटी हॅज डिसाइडेड टू अलो रजिस्ट्रेशन ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स, म्हणजे जे इलिजिबल कॅन्डिडेट्स आहे आपल्याला मार्कांचा क्रायटेरिया माहीत आहे, जे त्या मार्काच्या क्रायटेरियामध्ये येतात, तर अशा विद्यार्थी काय होणार आहे तर अशा विद्यार्थी MSCET 2024 नर्सिंग CET 2024च्या याच्यासाठी परत नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात ॲज पर द शेड्यूल गिवन बिलो. आता इथं शेड्यूल आपल्याला खाली बघायला मिळेल. तर शेड्यूल फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कॅप राऊंड 5 आणि रजिस्ट्रेशनचं शेड्यूल आता खालीलप्रमाणे असणार आहे. तर काय आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ॲप्लिकेशन फॉर्म, जे आपण स्टार्टिंगला केलं होतं आत्ता सर्वांच्या विद्यार्थ्यांनी. तर नवीन विद्यार्थ्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायची असेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे 27/9/2024 ते 2/10/2024 काय करायचं आहे तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. कॅन्डिडेट्स हू हॅव ऑलरेडी रजिस्टर नीड नॉट रजिस्टर अगेन, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे. ज्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलंच नाही आहे तर असेच विद्यार्थी फक्त नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात. खूप कमी संख्या असणार आहे अशा विद्यार्थ्यांची की ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचे. याची तारीख आहे मित्रांनो 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत, गांधी जयंतीपर्यंत तुम्ही करू शकता. सेकंड काय पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू ऑनलाईन पेमेंट, नॉन रिफंडेबल जे पेमेंट आहे तर त्या मुलांनी म्हणजे ज्यांचं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होणार आहे कॅन्डिडेट्स विल बी कन्सिडर ओनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट रजिस्ट्रेशन ऑफ फीज, म्हणजे जर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी जर इलिजिबल व्हायचे जर असेल तर फक्त रजिस्ट्रेशन करून चालणार नाही आहे, तुम्हाला त्याची जी फीज आहे तर ती फीज पण द्यावी लागणार आहे. आता फीज द्यायची तारीख पण सेम आहे 27/9/2024 ते 3 ऑक्टोबर 2024 रात्री 12पर्यंत तुम्ही फी भरू शकता. नॉन रिफंडेबल फी आहे, तुमचे ॲडमिशन हो अगर नाही हो तुम्हाला ही फीज परत रिटर्न मिळणार नाही आहे, नॉन रिफंडेबल आलं ध्यानात. त्यानंतर अपलोडिंग ऑफ द ऑल रिक्वायर्ड कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स इन PDF फाईल आफ्टर सक्सेसफुल पेमेंट, म्हणजे काय तुमचं पेमेंट झालं त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते CET सेलला अपलोड करावे लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने. त्याची पण डेट तीच आहे 27/9/2024 ते 3/10/2024, ज्यावेळेस तुम्ही पैसे भरणार त्यावेळेस ही प्रोसेस होणार आहे. त्यानंतर काय पब्लिकेशन ऑफ द कंबाईन मेरिट लिस्ट 4/10/2024. आता ही कंबाईन मेरिट लिस्ट काय असणार आहे आणि हिचा अर्थ काय आहे तर आता कंबाईन म्हणजे एकत्र, तर आता एकत्रमध्ये काय असणार आहे मित्रांनो तर जे विद्यार्थी कॅप राऊंड 5साठी इलिजिबल असणार आहेत ते विद्यार्थी प्लस ज्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केले तर अशा सर्व विद्यार्थ्यांची एक कंबाईन मेरिट लिस्ट येईल तुम्हाला, त्याच्यामध्ये तुमचा परत SML नंबर येईल. आता
SML नंबर याच्यामध्ये चेंज होतील, कारण की ज्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहेत तर त्यांच्यामध्ये आता काही नवीन विद्यार्थी जर ॲड जर होत असेल तर तुमचा SML नंबर हा चेंज होईल. कळलं आहे मित्रांनो. तर याची तारीख आहे 4/10/2024. त्यानंतर सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 5. आता सीट मॅट्रिक्स काय असतं कॅप राऊंड 5चं, म्हणजे कॅप राऊंड 5साठी कुठल्या कॉलेजला किती जागा बाकी आहेत तर हे दर्शवण्याचं जे PDF असणार आहे त्याला आपण म्हणतोय सीट मॅट्रिक्स. ऑलरेडी जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, जे नवीन रजिस्ट्रेशन करतील त्यांना या गोष्टींबद्दल माहिती नाही आहे, त्यामुळे आपण परत ही इन्फॉर्मेशन सांगतोय. 4/10/2024 ही ते डेट दिलेली आहे. तर ह्या दिवशी तुम्हाला मेरिट लिस्ट प्लस तुमची सीट मॅट्रिक्स दोन्ही पण PDF मिळून जातील 4 ऑक्टोबरला. त्यानंतर चॉईस फिलिंग प्रोसेस चालू होते 5 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत. बघा मित्रांनो, कॅप राऊंड 2 बघा, कॅप राऊंड 3 बघा, कॅप राऊंड 4 बघा. 2-2 दिवसाची चॉईस फिलिंग होती फक्त. आता 5 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत 5 दिवसाची चॉईस फिलिंग आलेली आहे. किती राऊंडसाठी? 5व्या राऊंडसाठी तुम्ही 5 दिवसामध्ये कधीही 5 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत तुम्ही कधी पण तुमची चॉईस फिलिंग करू शकता. चॉईस फिलिंग कशाच्या बेसिसवर करा विद्यार्थी मित्रांनो? आपल्या आलेल्या सीट मॅट्रिक्सनुसार, कारण की विद्यार्थी नवीन येणार आहेत आणि कॉलेजच्या सीट्स आहे तेवढ्याच आहेत. नवीन कॉलेज तर काय कुठलं वाढलेलं नाही आहे. त्यानंतर डिक्लरेशन ऑफ द सिलेक्शन लिस्ट कॅप राऊंड 5. कॅप राऊंड 5ची जी सिलेक्शन लिस्ट असणार आहे त्यानं ती येणार आहे 10/10/2024 रात्री. कधी पण 10 ऑक्टोबरला रात्री कधी पण ही लिस्ट येऊन जाईल. आणि त्यानंतर सेम प्रोसेस 11 तारीख ते 16 तारीख तुम्हाला काय करायचं आहे, 11 ते 16पर्यंत तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचे नंबर्स लागतील तर त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन तुमचा DD द्यायचा आहे, चेक द्यायचा आहे, त्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचे आणि ॲडमिशन फिक्स करायचं आहे. तर याच्यामध्ये आहे मित्रांनो एक्सक्लुडिंग 12 ऑक्टोबर 2024, म्हणजे 12 ऑक्टोबरच्या दिवशी ॲडमिशन प्रोसेस ही रद्द असणार आहे किंवा बंद असणार आहे. 12 ऑक्टोबरला कुणीही ॲडमिशनला जाऊ नका, कारण की त्या दिवशी ॲडमिशन प्रोसेस ही बंद असणार आहे. तर अशा पद्धतीने जे शेड्यूल आहे तर हे शेड्यूल आहे मित्रांनो जे आपलं कॅप राऊंड 5चं आहे. आणि नवीन रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांना करायचे आहेत, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर शेड्यूल फॉर इन्स्टिट्यूशनल राऊंड फॉर गव्हर्नमेंट प्रायव्हेट बाकीचे सर्व कॉलेज 2024-25. आता मित्रांनो याच्यावर आपण नवीन व्हिडिओ बनवू, कारण की मॅनेजमेंटमधून जे ॲडमिशन विद्यार्थ्यांना घ्यायचे आहेत तर ते आता ह्या व्हिडिओमध्ये खूप लॉंग व्हिडिओ होईल. तर आपण हा टॉपिक इथंच एंड करतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढंच बघतोय, शेड्यूल फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कॅप राऊंड 5. तुम्हाला जर याच्याबद्दल जर काही अजून शंका जर असतील तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि तिथून तुम्ही पर्सनल मेसेज किंवा कॉल करून पण विचारू शकता. ॲडमिशनबद्दल काही असेल तरच तुम्ही मेसेज आणि कॉल करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. बाकीच्या कुठल्या गोष्टींसाठी कॉल किंवा मेसेज करू नका. त्यानंतर सेकंड म्हणजे आपलं मॅनेजमेंटचा राऊंड. तर मित्रांनो मॅनेजमेंटचा राऊंड आहे, याच्यावर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे मी याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवेल, कारण की याच्यामध्ये खूप 14 कॉलम आहेत आणि 14 कॉलममध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन आहे. तर जुन्या व्हिडिओप्रमाणेच सर्व प्रोसेस असणार आहे, फक्त याच्यामध्ये डेट्स तुमच्या चेंज होतील. जर कुणाला जर अर्जंटली बघायचा असेल हा व्हिडिओ तर तुम्ही जुना व्हिडिओ बघू शकता की मॅनेजमेंटची प्रोसेस काय असणार आहे. फक्त डेट्स नवीन आलेले आहेत, तरी पण आपण याच्यावर एक डिस्क्रिप्टेड व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. तर मित्रांनो ही होती आपल्या आजच्या व्हिडिओची माहिती. त्याच्यामध्ये आपण कॅप राऊंड 5 बघितलं आहे आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड बघितले. तर व्हिडिओ शेअर करा मित्रांनो तुमच्या अशा ओळखीच्या मित्रांसोबत, कॅन्डिडेटसोबत, पालकांसोबत, ज्यांच्या विद्यार्थ्याला नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यांचं रजिस्ट्रेशन मागच्या वेळेस होऊ शकलं नाही. तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे की ते नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात, ॲडमिशन घेऊ शकतात. तर नक्की हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांची पण हेल्प होईल आणि ते पण 1 वर्ष गॅप घेण्यापासून वाचतील. त्यानंतर सेकंड थिंग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून असं सांगायचं की ज्या पण विद्यार्थ्यांचे कॅप राऊंड 5मधून ॲडमिशन होतील, मॅनेजमेंटमधून ॲडमिशन होतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक इम्पॉर्टंट सूचना की तुम्ही आता विंटरची एक्झामिनेशन नाही देऊ शकणार, कारण की 85% हजेरी तुमची भरली पाहिजे आणि 85% प्रेझेंटी भरण्यासाठी तुम्हाला 100 दिवस कॉलेजचे पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि जो आपला जुना GR होता तर त्या जुन्या GR प्रमाणे जर 30 सप्टेंबर अगोदर कॉलेज जर चालू होत होते, ज्या विद्यार्थ्यांचे 30 सप्टेंबर पूर्वी कॉलेज चालू झालेत, ज्यांनी 30 सप्टेंबर पूर्वी कॉलेज जॉईन केले, त्यांचं रेग्युलर कॉलेज जॉईन झाले, असे विद्यार्थी विंटरच्या एक्झामिनेशनसाठी 18 जानेवारीच्या एक्झामिनेशनसाठी अपेअर असतील. अदरवाईज बाकीच्या विद्यार्थ्यांना 18 जानेवारीचे पेपर देता येणार नाही. असे विद्यार्थी डायरेक्ट समरमध्ये पेपर देतील. इंडिड त्यांचे हे जे 2 महिने असतील तर हे 2 महिने असेच कन्सिडर केले जातील किंवा त्यांचा 1 सेमिस्टर बॅकही ते राहतील.
भरपूर कॉलेजचा असंही होईल की निम्मे बॅचला पेपर देता येईल, निम्मे बॅचला पेपरच देता येणार नाही. त्यांच्यामध्ये तो 6 महिन्याचा लॅग हा लास्ट इयरपर्यंत कंटिन्यू राहील. घाबरून जायचं काही कारण नाही मित्रांनो. जरी ॲडमिशन प्रोसेस जरी लेट असेल तरी पण तुम्ही एका चांगल्या कोर्ससाठी ॲडमिशन घेताय आणि तुमचं नक्कीच नर्सिंगमध्ये फ्युचर होईल, यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू. जर तुम्हाला माहिती आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह जर व्हिडिओ वाटला असेल आजचा, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे एक कमेंट्स माझ्यापर्यंत जरूर पोहोचा मित्रांनो. धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की नर्सिंगविषयी येणारे नवनवीन GR, त्यानंतर रूल्स, रेग्युलेशन्स आणि नोटीस, त्याबरोबरच तुमचं जे शैक्षणिक आहे तर शैक्षणिक माहिती आपण इथे देण्याचा प्रयत्न करतोय, लेक्चर्स घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. धन्यवाद.